तर हाय मित्रांनो, मी तुमचा प्रिय गणेश. आज सकाळ आहे. आता चाललो आहे एक ठिकाणावरती, तुम्हाला दाखवेन ठिकाणावरती. आता सध्या गणेशोत्सव चालू आहे, तर एक चांगल्या ठिकाणी चाललो आहे. तुम्हाला सगळं तिकडचं दाखवतो. त्याचे 2 ब्लॉग येतील, एक पार्ट 1 पार्ट 2 येईल, त्यामुळे खूप मोठा होणार आहे. तर चला तुम्हाला दाखवतो. आता सांगणार नाही, तुम्ही पूर्ण ब्लॉगमध्ये बघा. तसं थंबनेल बघून तुम्हाला कळेलच, पण ब्लॉगमध्ये बघा पूर्ण. तर मित्रांनो, फायनली आता तुम्हाला बोललो होतो जे हिडन प्लेसवर येणार होतो, ते आहे एक लालबाग परेड. आता आम्ही आलो लालबाग परेडला गणपती बघायला. तुम्हाला पाहू शकता, ते आहे लालबाग परेडची गर्दी. येणार होते अर्धे, त्यांना यायला नाही भेटलं, पाऊस खूप आहे. त्यामुळे दादा आणि मी दोघं चालू आहे. तर आता जातो पहिला मुंबईच्या राजाचे दर्शन घ्यायला. मुंबईच्या राजाचे दर्शन दाखवतो आणि लालबागचं ट्राय करेन. जर लालबागचं दर्शन भेटलं तर लालबागच्या राजाचं दर्शन तुम्हाला दाखवेन. बाकीचे दर्शन तर आम्ही करणारच आहोत. मित्रांनो, फायनली आलो आम्ही मुंबईच्या राजाचं दर्शन घ्यायला. हे पावसाळ्याच्या आम्ही काढला आहे पासने चाललो आहे, कारण की तुम्हाला बाकीचे गणपतीसुद्धा दाखवायचे आहेत. तर पासने जातो आहे, तर आम्हाला दाखवतो तुम्हाला पुढे. तर मित्रांनो, फायनली आतमध्ये आलो आहे आम्ही, पाहू शकता. गर्दी खूप होती, पास घेऊन तर आलो आहे आतमध्ये. मला पुढचं दर्शन दाखवतो. यावर्षी मस्त सुंदर देखावा केला आहे मुंबईच्या राजाचा. उज्जैनचं मंदिर आहे, तेही दाखवतो तुम्हाला. होती का अशी दिना हा किती मस्त बनवलं. उज्जैन मंदिर बनवलं आहे. दाखवतो तुम्हाला मित्रांनो. डेकोरेशन ती भारी बनवलं आहे. उज्जैन मंदिर आहे पूर्ण शंकराचं, मध्ये पूर्ण बनवलं सुद्धा आहे. आज पाऊस असल्याने थोडी गर्दी कमी आहे. लवकर भेटला दर्शन तसं. चला दाखवतो तुम्हाला आत. मित्रांनो, फायनली आम्ही उज्जैन मंदिरचे डेकोरेशन बनवलं, त्याच्या आत आलो. आतला व्ह्यू दाखवतो. बा किती बारीकीने एकदम हुबेहूब प्रतिमा साकार केलेली. हे पाहू. बाहेर पडून राजाकडे जायला. राजाचं दाखवतो तुम्हाला. थांबा. मित्रांनो, पाऊस आलाय. पावसात सगळ्यांनी छत्र्या घोळल्या.
मित्रांनो फायनली आता मुंबईच्या राज्यात दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चिंचपोकीला दर्शन घ्यायला इकडनं होता आतमध्ये झाला. आम्ही बाहेर चाललो चिंचपोकीला. चला मग दाखवतो तुम्हाला चिंचपोकीचं दर्शन. चिंचपोकीला चाललो चिंचपोकीचं दर्शन घ्यायला. चिंचपोकीचं दर्शन दाखवलं. गर्दी तर आहे, गर्दी तर खूपच आहे, पण दाखवतो तुम्हाला. फायनली आम्ही मुख्य दर्शनाच्या लाईनमध्ये, कारण की लाईन खूपच मोठी होती. मला सगळ्या गणपतीचे दर्शन दाखवायचे, त्यामुळे मी आता मुख्य दर्शन दाखवू शकतो तुम्हाला. ट्राय करतो जर तिकडे जायला भेटला तर, पण चाललं आता मुख्य दर्शन त्याचं. मित्रांनो आम्हाला चिंतामणीचे कार्यकर्ते भेटलेत, भावी कार्यकर्ते. त्यांच्या थ्रू चाललो आता आतमध्ये. मोठे पाहू शकते बा, गर्दी बघा किती आहे. खूपच. त्या कारणामुळे आम्हाला मुखदर्शन घ्यावं लागलं, का दुसरे मध्ये सुद्धा दाखवायचे त्याला. त्यामुळे मुखदर्शन घेऊन आता जातो पुढे काळा चौकीचा महागणपतीला. त्याचं दर्शन दाखवतो तुम्हाला. मग पुढे अजून गणपतीला जाऊन मी ते पण दाखवतो तुम्हाला. बोकेला जरा भूक लागली होती, थांबलो मग दर्शन घेऊन. मसाला डोसा घेतल्यात 1 2 मसाले डोसे खातो आणि मग जातो काळा चौकीच्या महागणपतीला. ते दाखवतो. चला मित्रांनो खाऊन झालं, आता चाललो काळा चौकीच्या महागणपतीचा दर्शन घ्यायला. दाखवतो आता तिकडचा काळा चौकीचा महागणपती. तोही खूप सुंदर होता. त्याचा तुम्हाला आगमन सोहळाही पाहायला भेटला होता. खूप पारंपरिक आगमन सोहळा असतो. तेही मी त्याचाही ब्लॉग काढलेला आहे. त्याची लिंक मी या ब्लॉग खाली देऊन टाकेन, जाऊन चेक करा. तर मित्रांनो चालू काळा चौकीला जातो, लाईनीत उभा राहतो आणि मग दर्शन घेतो. आम्ही आलो आता काळा चौकीच्या महागणपतीला. पाहू शकता ही जी गल्ली आहे त्या गल्लीतून तो मोठा गणपती जातो, काळा चौकीचा महागणपती. आम्ही आता आलो काळा चौकीला आतमध्ये. हा पहा काळा चौकी. तर मित्रांनो आता झाला काळ्या चौकीचा दर्शन. आता आलोय काळा चौकीचा राजा मयुरेश माझा. इकडचं दर्शन घेतो आणि मग लालबागकडे थोडं जायला बघतो. लालबागकडे जर दर्शन भेटलं तर चांगलंच भेटतो. ये इकडे. तर चाललो मित्र आता काळा चौकीचा मयुरेश्वर. त्याचं दर्शन घ्यायला, त्याचं दर्शन दाखवलं. हाही मस्त गणपती एकदम. इकडेच काय चप्पल फायनली मित्रांनो